प्राथमिक मराठी शाळा टाकळी बुद्रुक. माझे नाव सोनाली ज्ञानेश्वर वाकोडे, जिल्हा परिषद शाळा तळेगाव. माझे नाव समता दिवाकर पुराणिक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा भांडेगाव. माझं नाव कुमारी चंद्रा पुढे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपरी खुर्द. मी कुमारी विद्यार्थी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा ताजेगाव. सोनाली मॅडमनी बाजाराचं चित्र काढलेलं आहे. त्याच्यातून आपण गणितीय संकल्पना स्पष्ट करणार आहोत. तर त्यांनी एक मासे विकणारी बाई काढली आहे. त्या बाईसमोर एक टोपली ठेवलेली आहे. टोपलीच्या आत काही मासे आहेत आणि बाहेर एक मोठा मासा आहे. यातून आत आणि बाहेर ही संकल्पना स्पष्ट होते. टोपलीतील मासे लहान आहेत आणि टोपली बाहेर असणारा मासा मोठा आहे. यातून लहान आणि मोठा ही संकल्पना स्पष्ट होते. इथे दोन झाडं आहेत. तर एक झाड उंच आहे आणि एक झाड ठेंगणे आहे. यातून मुलांना उंच आणि ठेंगणा ही संकल्पना स्पष्ट होते. इकडे कपडे दिलेले आहेत. या कपड्यातून वेगवेगळे आकाराची संकल्पना स्पष्ट होईल. इथे फळाची चित्रे आहे, त्याच्यातून रंग आणि वेगवेगळे आकार. आणि त्या एक भाव फलक दिलेला आहे. भाव फलकामध्ये केळी 50 रुपये डझन, आंबे 200 रुपये किलो. यातून मुलांना भावाची संकल्पना स्पष्ट होईल. एक फुगेवाला दिलेला आहे, त्यातून पण मुलांना वेगवेगळे आकार आणि रंगाची ओळख होईल. थांब.